Hello everyone. Good morning and welcome to our YouTube channel that is Concept Builder for UPSC आणि MPSC. आज आपण आजची डेट आहे 2 मार्च आणि 1 एप्रिल आणि याच्यामध्ये आपण काय करणार आहोत 31 मार्च आणि 1 एप्रिलचे जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतील आयदर इंडियन एक्सप्रेस मधील आणि द हिंदू मधील प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने फॉर आवर UPSC आणि MPSC एक्झामिनेशनचा जो नवीन पॅटर्न आलेला आहे MPSCचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तर त्यानुसार आपण डिस्कस करणार आहोत. पहिला आर्टिकल आहे. बेसिकली या आर्टिकलचा रिलेव्हन्स काय आहे, एक सरहुल नावाचं एक फेस्टिवल आहे ज्याला सरहुल महोत्सव पण असं म्हणतात, तर त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. बेसिकली हा जो सरहुल फेस्टिवल आहे ना, तर हा आदिवासींद्वारे सेलिब्रेट केला जातो आणि पर्टिक्युलरली कोणत्या रिजनमध्ये, जो इंडियाचा ईस्टर्न पार्ट आहे झारखंड आणि छोटा नागपूर प्लॅट्यू. ज्यावेळेस आपण छोटा नागपूर प्लॅट्यू म्हणून कन्सिडर करतो तर त्याच्यामध्ये झारखंडचा पार्ट, त्याच्यानंतर जो काही ओडिसाचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे तो, त्यानंतर बिहार, छत्तीसगड आणि आसाम. ठीक आहे. तर पर्टिक्युलरली छोटा नागपूर प्लॅट्यूमध्ये म्हणजे प्लॅट्यूचं जर एक्सटेन्शन बघितलं तर आपल्याला ते ह्या डिफरंट स्टेट्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. झारखंड, ओडिसाचा पार्ट, बेंगॉल, त्याच्यानंतर छत्तीसगड आणि आसाममध्ये. ठीक आहे. तर हा जो फेस्टिवल आहे ना बेसिकली तर कोणत्या रिजनची एक्सटेंडेड आहे किंवा कोणत्या रिजनशी रिलेटेड आहे, झारखंड आणि छोटा नागपूर प्लॅट्यूचा जो काही रिजन आहे त्याच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. त्या फेस्टिवलला काय म्हणतात, सरहुल फेस्टिवल असं म्हणतात. हा जो फेस्टिवल आहे ना सरहुल फेस्टिवल, तर बेसिकली हे काय मार्क करतो, ह्या आदिवासींच्या रिलेटेड म्हणजे ह्या ज्या ट्रायबल कम्युनिटीज आहेत जे सेलिब्रेट करतात, तर याच्यामध्ये कोणकोणत्या ट्रायबल कम्युनिटीज आहेत जे हा फेस्टिवल सेलिब्रेट करतात, तर एक आहे मुंडा, त्यानंतर संथल, त्यानंतर खडाई, त्यानंतर हो आणि त्यानंतर ओरन. ठीक आहे. तर बेसिकली ह्या 4 ते 5 ट्रायबल कम्युनिटीज आहेत, तर त्यांच्या रिलेटेड हा सरहुल नावाचा फेस्टिवल वगैरे आहे. तर बेसिकली हे काय मार्क करतात, तर हे जे ट्रायबल न्यू इयर आहे किंवा त्यांच्या रिलेटेड जे काही आपण काय त्याला म्हणा स्प्रिंग म्हणूया, म्हणजे स्प्रिंग म्हणजे काय की मेनली त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये वसंत ऋतूची जी सुरुवात आहे ना, तर ते सिग्निफाईड करतं. किंवा ज्या वेळेस समजा वसंत ऋतूची नवीन सुरुवात होते किंवा नवीन वर्ष ज्यावेळेसपासून चालू होतं त्यावेळेस काय केलं जातं, हे सरहुल नावाचं फेस्टिवल त्यावेळेस सेलिब्रेट केलं जातं. ठीक आहे. बेसिकली हे सरहुलचं सिग्निफिकन्स जर बघितलं तर हे काय सिम्बोलाइज करतं, एक तर नेचरची वर्शिप सिम्बोलाइज करतं, त्यानंतर पर्टिक्युलरली अर्थचं आणि सनचं जे काही युनियन आहे तर ते सुद्धा काय करतं, हे सिम्बोलाइज करतं. याच्यामध्ये काय केलं जातं की अशा प्रकारच्या फेस्टिवलमध्ये जे काही तिथले सॅक्रेड ग्रूव्ज वगैरे आहेत, ज्याला आपण काय म्हणतो छोटीशी वन वगैरे म्हणतो किंवा देवराई वगैरे जे म्हणतो ना, तर तिथल्या देवराईमध्ये काय केलं जातं, कम्युनिटी रिच्युअल्स त्या ठिकाणी परफॉर्म केले जातात. म्हणजे त्या वनराईचं रक्षण करण्यासाठी तिथे पूजा वगैरे केली जाते. याच्या रिलेटेड एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह हा टॉपिक काय इम्पॉर्टंट आहे, कारण ज्यावेळेस आपण UPSCच्या अशा प्रकारचे PYQ आपण कन्सिडर करतो त्यावेळेस आपल्याला अशा लक्षात येतं जे काही इम्पॉर्टंट फेस्टिवल्स वगैरे आहेत ते, आणि त्यानंतर असोसिएटेड जे काही ट्राईब्स किंवा कम्युनिटीज वगैरे जे आहेत ना, तर त्याच्या रिलेटेड UPSC मध्ये क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड जास्त आहे. म्हणजे हिस्ट्रीच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर असे क्वेश्चन तुम्हाला फ्रिक्वेंटली किंवा त्या ठिकाणी एक्झाम पेपरमध्ये त्या ठिकाणी आढळलेल्या त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. बेसिकली या ठिकाणी एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, म्हणजे क्वेश्चन जर बघितलं तर अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता आहे. एकतर जो हा सरहुल नावाचा जो फेस्टिवल आहे तो रिसेंटली न्यूजमध्ये होता, तर कशाच्या असोसिएटेड आहे एक विचारलं जाऊ शकतं, त्यानंतर त्याचं रिजन विचारलं जाऊ शकतं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की हा कोणत्या कम्युनिटीज किंवा ट्राईबच्या रिलेटेड किंवा असोसिएटेड वगैरे आहे ते सुद्धा विचारली जाण्याची शक्यता वगैरे आहे. जसं आपण बघितलं याच्यामध्ये ओरन, मुंडा, संथल किंवा खाडिया किंवा हो हे जे इम्पॉर्टंट ट्राईब्स आहेत ह्या फेस्टिवलचं सेलिब्रेशन वगैरे करतात, तर ते एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह विचारण्याची शक्यता आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे की इथं काय दिलेलं आहे, इव्होल्युशन दिलेलं आहे आणि पॉलिटिकल रिलेव्हन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. म्हणजे ह्या फेस्टिवलच्या रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट ट्राईब्स वगैरे आहेत तर त्यांनी काय केलं होतं, सुरुवातीला त्यांचं जर बघितलं तर ते शिफ्टेड फ्रॉम हंटिंग ट्रॅडिशन टू द ॲग्रिकल्चर रिलेटेड सेलिब्रेशन्स. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला कसं होतं, त्यांचे जे फेस्टिवल्स वगैरे होते तर हे हंटिंग आणि गॅदरिंगच्या रिलेटेड होते, कारण त्यांचं ती प्रायमरी ऍक्टिव्हिटी वगैरे होती. ठीक आहे. ज्यावेळेस ते सेटल वगैरे झाले तर त्यांनी काय केलं, हंटिंग गॅदरिंग कडनं ऍग्रिकल्चर रिलेटेड ज्या काही प्रॅक्टिसेस वगैरे असतील तर तिथे ठिकाणी प्रायमरी जो ऍक्टिव्हिटीज होत्या त्या ठिकाणी शिफ्ट झाली. म्हणून त्या फेस्टिवलचं असोसिएशन सुद्धा काय झालं की हंटिंग गॅदरिंग पासून काय झालं की ऍग्रिकल्चर रिलेटेड त्यांचं काय करण्यात आलं, सेलिब्रेशन त्यांनी त्या ठिकाणी जोडण्यात आलं. अशा प्रकारचं जे काही त्यांच्या याच्यामध्ये इव्होल्युशन आपल्याला बघायला मिळतं ना, तर हे आपण अँथ्रोपॉलॉजीच्या पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी आपल्याला इम्पॉर्टंट, म्हणजे ज्यावेळेस आपण अँथ्रोपॉलॉजीच्या ऑप्शनलच्या पर्स्पेक्टिव्ह स्टडी वगैरे करतो तर हे आर्टिकलमध्ये चंद्र रॉय म्हणून एक अँथ्रोपॉलॉजिस्ट त्या ठिकाणी त्यांचा व्ह्यू मेन्शन्स करण्यात आलेला आहे. बेसिकली ते काय सांगतात की
सर्व्हल इव्होल्युशन इन अ ट्रायबल कस्टम्स फ्रॉम द हंटिंग टू द ऍग्रिकल्चर, म्हणजे कशा पद्धतीनं हंटिंग गॅदर पासून ऍग्रिकल्चरकडे कशा पद्धतीने इव्होल्युशन वगैरे झालेलं आहे आणि ते फेस्टिवल्स असोसिएशन सुद्धा कशा पद्धतीने झालेलं आहे, तर हे त्यांचं पर्स्पेक्टिव्ह आहे. चंद्रा रॉय यांचं पर्स्पेक्टिव्ह. अँथ्रोपॉलॉजीमध्ये जे स्टुडंट्स वगैरे समजा त्यांचं ऑप्शनल अँथ्रोपॉलॉजी आहे त्या पर्स्पेक्टिव्ह ते आर्ग्युमेंट्स या ठिकाणी प्रेझेंट वगैरे करू शकतात, ठीक आहे, किंवा त्याला कनेक्ट वगैरे करू शकतात. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. बेसिकली हे टाटा मेमोरियल जे रिसर्च आहे विथ रिस्पेक्ट टू द टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी झालेला जो रिसर्च आहे विथ रिस्पेक्ट टू द ब्रेस्ट कॅन्सरच्या रिलेटेड नवीन फाइंडिंग्स त्या ठिकाणी किंवा नवीन ब्रेक थ्रू त्यांना त्या ठिकाणी आढळलेला आहे, म्हणून या आर्टिकलचं कंटेक्स्ट इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारचे जे काही सिग्निफिकंट किंवा सायंटिफिक ब्रेक थ्रू वगैरे असतात जे लार्जर कम्युनिटीवर पॉझिटिव्हली इम्पॅक्ट वगैरे करत असतात, तर ते अशा प्रकारच्या कंटेक्स्टचे क्वेश्चन विचारण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त असते. आर्टिकलमध्ये एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं इम्पॉर्टंट काय आहे या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर आणि ज्या काही न्यू फाइंडिंग किंवा न्यू रिसर्च त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे तो इम्पॉर्टंट वगैरे आहे. बेसिकली ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय असतं माहिती आहे का, ज्यावेळेस कॅन्सरची ट्रीटमेंट एखाद्या किमो ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो तर ती एखाद्या पेशंट्सला प्रोव्हाइड केल्या जाते, तर ते किमो ड्रग्स जे असतात ना ते काय करतात माहिती का, बॉडीमध्ये असलेले जे काही रिसेप्टर्स वगैरे आहेत तर त्या रिसेप्टरला बाइंड होत असतात आणि बाइंड झाल्यानंतर त्यांची ऍक्शन्स करून काय करतात, हे जे काही ट्युमर रिलेटेड जे काही इन्फेक्टेड सेल्स वगैरे आहेत ना तर त्यांना काय करत असतात ते किल करत असतात. बॉडीमध्ये दोन प्रकारचे सेल्स असतात जे कॅन्सर कॉजिंग ज्याला आपण सेल्स वगैरे म्हणतो. एक तर मॅलिग्नंट ट्युमर त्याला असं म्हणतो आणि दुसरं बेनाइन ट्युमर असं म्हणतो. बेनाइन ट्युमर जसं आपण म्हणतो, हा जो मॅलिग्नंट ट्युमर वगैरे असतो ना हा फास्ट स्प्रेडिंग ट्युमर वगैरे असतो आणि बाकीच्या सेल्सला पण काय करत असतो तो अफेक्ट करत असतो आणि हा ॲग्रेसिव्ह असतो किंवा ते फास्ट स्प्रेडिंग असतो, ठीक आहे. तर सिमिलरली हा जो ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरचा जो प्रकार आहे ना तर हा मॅलिग्नंट ट्युमरचा प्रकार आहे. याच्यामध्ये जसं तुम्हाला मी सांगितलं किमोथेरपीमध्ये सुरुवातीला काय केलं जातं, ड्रग दिलं जातं. हे ड्रग्स काय करतात माहिती आहे का, तिथे असलेल्या स्पेसिफिक रिसेप्टरवर ते बाइंड वगैरे होत असतात आणि त्याने ते काय करत असतात, इन्फेक्टेड झालेल्या सेलला ते किल करत असतात. तर ह्या ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरमध्ये होतं काय माहिती आहे का, ज्यावेळेस तो ड्रग्स प्रोव्हाइड केला जातो तर बेसिकली हे जे 3 रिसेप्टर्स जे असतात ना तर हे 3 रिसेप्टर अब्सेंट असतात त्या पेशंटमध्ये, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं की हा जो ब्रेस्ट कॅन्सरचा प्रकार आहे ना त्याला काय म्हणलेलं आहे, ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर असं म्हणले. 3 इम्पॉर्टंट रिसेप्टर कोणते आहेत त्याच्यामध्ये, एक तर आहे इस्ट्रोजन, दुसरा आहे प्रोजेस्टेरॉन आणि तिसरा आहे HER2 रिसेप्टर, ठीक आहे. तर बॉडीमध्ये हे 3 इम्पॉर्टंट रिसेप्टर आहेत, तर ते कशाच्या रिलेटेड असोसिएटेड आहेत, ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरच्या रिलेटेड असोसिएटेड आहेत, ठीक आहे. आता हे रिसेप्टर अब्सेंट असल्यामुळं त्या प्रकारच्या पेशंटमध्ये काय झालेलं आहे की आज दिलेले जे ट्रीटमेंट वगैरे आहे तर ती नॉन रिस्पॉन्सिव्ह ट्रीटमेंट त्या ठिकाणी बघायला मिळते, ठीक आहे. तर हे बेसिकली कशामुळे होतं, तर हे नवीन जे रिसर्च आहे ना तर त्याच्यामध्ये लक्षात आलेलं आहे. तर बॉडीमध्ये ज्यावेळेस एखादा आपण किमो त्यावेळेस प्रोव्हाइड वगैरे करतो तर बॉडीमध्ये अशा प्रकारच्या सेल्स त्या पेशंटमध्ये असतात, त्या सेल्सला काय म्हणतात, प्रॉलिफरेटिंग ड्रग टॉलरंट परसिस्टर सेल्स, ठीक आहे. प्रॉलिफरेटिंग ड्रग टॉलरंट परसिस्टन्स सेल्स असं त्या सेल्सला असं म्हणतात, ठीक आहे. तर ह्या ज्या सेल्स काय होतात माहिती आहे का, ज्यावेळेस हे किमो दिलं जातो ना तर त्यांच्यामध्ये चेंजेस आणि अडॅप्टेशन्स होतात आणि त्या काय होतात, डॉर्मंट स्वतःला बनवतात. ज्यावेळेस त्या डॉर्मंट होतात ना त्यामुळे काय होतं की हे जे किमोमध्ये जे काही इम्पॉर्टंट ड्रग्स वगैरे आहेत ना त्यांच्यावरती इफेक्टिव्हली ऍक्ट करू शकत नाहीत आणि ज्यावेळेस ह्या ड्रग्सचा ज्यावेळेस बॉडीमधनं ते ड्रग्स समजा बाहेर पडतात किंवा त्याचा जो इफेक्ट आहे तो कमी होतो तर हे डॉर्मेंटमधनं काय होतात की ते ॲग्रेसिव्ह होतात आणि परत त्या पेशंटमध्ये काय करतात की त्यांची जी ऍक्टिव्हिटी आहेत ना म्हणजे कॅन्सर कॉजिंग जे सेल्स आहेत ते बाकीच्या सेल्सला काय करतात, इन्फेक्ट करायला लागतात. त्याच्यामुळे काय व्हायचं सुरुवातीला की जी ट्रीटमेंट आहे किमोची ट्रीटमेंट ही ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरमध्ये इनइफेक्टिव्ह ठरल्या जायची. तर हे फाइंड आउट झाल्यामुळं म्हणजे अशा प्रकारच्या प्रॉलिफरेटिंग ड्रग टॉलरंट परसिस्टन्स ज्या काही सेल्स आहेत ते फाइंड आउट झाल्यामुळे काय झालेलं आहे, अशा प्रकारचे जे काही डॉर्मंट कॅन्सर सेल्स वगैरे तर त्यांना आयडेंटिफाय करून त्याच्यानंतर किमोची ट्रीटमेंट त्यांना इफेक्टिव्हली त्या ठिकाणी बनवू शकते. आणि यांनी काय केलेलं आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधल्या रिसर्चर्सनं 2 कॉम्बिनेशन्समध्ये ही ट्रीटमेंट त्यांनी अवेलेबल करून दिलेली आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, 2 ड्रग्स त्यांना कॉम्बिनेशन्समध्ये प्रोव्हाइड केले जातात. एक ड्रग जो आहे ना हा लंग कॅन्सरवरचा जो इम्पॉर्टंट ड्रग आहे तो त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केला जातो. त्या ड्रगचं नाव आहे गेफिटिबिन, GEFITINIB गेफिटिबिन. आणि दुसरं जे ड्रग्स आहे त्याचं नाव आहे पेक्सिटेक्सेल, PACLITAXEL, पेक्सिटेक्सेल, ठीक आहे. तर ह्या 2 इम्पॉर्टंट ड्रग्सचं काय केलं जातं, कॉम्बिनेशन प्रोव्हाइड केलं जातं बेसिकली टार्गेटिंग ऑन ज्यावेळेस आपल्याला ह्या प्रॉलिफरेटिंग ड्रग टॉलरंट परसिस्टर सेलवर आपल्याला काय करायचं असतं, अटॅक वगैरे करायचा असतो. आणि ही जी ट्रीटमेंट त्यांनी
इफेक्टिव्ह रिझल्ट त्यांनी शो केलेले आहेत. एक्झाममध्ये म्हणजे अशा प्रकारचे जे काही ब्रेक थ्रू रिसर्च वगैरे असतात ना, तर अशा कंटेक्सवर क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. एक तर आपल्याला क्वेश्चन कशा पद्धतीने येऊ शकतो की हा जो ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर जो आपल्याला रिसेंटली न्यूजमध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे किंवा आपण जे रिसेंटली न्यूजमध्ये बघितलेलं आहे, तर त्याच्या रिलेटेड एक तर ते रिसेप्टर वगैरे विचारले जाऊ शकतात किंवा जे इम्पॉर्टंट ड्रग्स तुम्हाला मी सांगितले या ठिकाणी मेन्शन्स करण्यात आले होते. जे 2 इम्पॉर्टंट ड्रग्स होते, ते पहिलं नाव आहे गेफिटिनिब, जे लंग्स कॅन्सरवर जे इफेक्टिव्ह ड्रग्स आहे, आणि दुसरं आहे पेक्सीटेक्सेल. ठीक आहे, पेक्सीटेक्सेल नावाचं जे ड्रग्स आहे तर ते सुद्धा एक इम्पॉर्टंट वगैरे अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, बेसिकली हे नैनी लेकचा कंटेक्स्ट आलेला आहे आणि हा कंटेक्स्ट यांनी काय सांगितलेला आहे की व्हाय नैनी लेक्स इज सीइंग रेकॉर्ड लो वॉटर लेवल दिस इयर. बेसिकली हा जो नैनी लेक आहे ना, म्हणजे अशा प्रकारचे जे काही आर्टिकल्स वगैरे असतात ना, तर हे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट काय आहेत, कारण अशा प्रकारच्या लेकचं जे काही रेकॉर्ड लो वॉटर लेवल वगैरे असेल किंवा जे ड्राईंग अप जे काही लेक्स जी काही फिनॉमिनन वगैरे असेल असोसिएटेड विथ क्लायमेट चेंज किंवा मॅनमेड फिनॉमिनॉन, तर हे एक्झाममध्ये आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. म्हणजे ठीक आहे, वर्ल्डमध्ये ते काय करतात, इम्पॉर्टंट लेक्स वगैरे असतात तर त्याच्या रिलेटेड विचारतात की रिसेंटली हा लेक कशामुळे न्यूजमध्ये होता किंवा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी ऍक्टिव्हिटी वगैरे आहे रेकॉर्ड लो वॉटर लेवलची, तर ती त्या ठिकाणी सीन म्हणजे बघण्यात वगैरे आलेली आहे, तर त्यामुळे कंटेक्स्टमध्ये आहे. ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी बघायचं काय की नैनी लेकचं जे काही लोकेशन्स आहे, तर बेसिकली नावावरून लक्षात येतं, तर नैनितालमध्ये म्हणजे जो उत्तराखंड मधला जो सिटी आहे नैनिताल, त्या ठिकाणी हे लोकेटेड वगैरे आहे. तर याचं किडनी शेप लेक आहे आणि हे काय तर नॅचरल लेक आहे. ठीक आहे, म्हणजे मॅनमेड लेक नाहीये, तर हे काय नॅचरल लेक आहे आणि त्याचा जो शेप बघितला तर किडनी शेप हे लेक आहे, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, नैनितालमध्ये लोकेटेड म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, नैनी लेक असं म्हणलेलं आहे. त्याच्यामध्ये रिझन जर बघितले तर आपण काय करू शकतो, आन्सर रायटिंगमध्ये ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचं जे काही डिग्रेडेशन वगैरे असेल तर ज्यावेळेस विचारले जातात, रिझन्स वगैरे विचारले जातात की कशामुळे अशा प्रकारच्या लेक्स डिक्लाइन वगैरे होतं, तर आपण कॅटेगरायझेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे, ज्यावेळेस आपण अशा प्रकारचं कॅटेगरायझेशन प्रोव्हाइड वगैरे करतो तर त्यावेळेस इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन आपण त्यावेळेस प्रोव्हाइड करू शकतो. एकतर त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, जो क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट आहे जो म्हणजे बियॉन्ड ह्युमनच्या बाहेर आहे. ठीक आहे, क्लायमेट चेंजचा. दुसरं काय की मॅनमेड रिजन्स वगैरे जर याच्यामध्ये प्रोव्हाइड केले, चेंजिंग क्लायमेट वेदर्स किंवा पॅटर्न्स, आणि दुसरं काय की मॅनमेड इफेक्ट, म्हणजे मॅनमेड इफेक्टला आपण अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटी म्हणून सुद्धा काय करू शकतो, कॅटेगरायझेशन करू शकतो. त्याच्यानंतर क्लायमेट चेंज रिलेटेड जे काही 3-4 इम्पॉर्टंट डायमेन्शन्स वगैरे असतात ते मेन्शन्स करायचे, आणि सिमिलरली अँथ्रोपोजेनिक जे काही रिझन्स वगैरे असतील मग त्या ठिकाणी ते मेन्शन्स वगैरे करायचे. टुरिझम झालं, त्यानंतर डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज वगैरे असतील ते म्हणा, तर हे इम्पॉर्टंट रिझन्स वगैरे अशा प्रकारचं जर कॅटेगरायझेशन आपण ज्यावेळेस मेन्सचे डायमेन्शन्स करताना प्रोव्हाइड वगैरे करतो तर त्याचा डेफिनेटली पॉझिटिव्ह इम्पॅक्ट स्ट्रक्चर प्रेझेंटेशन पार्टवर आणि स्टुडंटचं जे काही स्ट्रक्चर्ड आहे म्हणजे माइंडमध्ये कॅटेगरायझेशन करण्याचं जे काही पर्स्पेक्टिव्ह याच्याबद्दल दिसतो होतं, त्यामुळे काय होतं की ऑटोमॅटिकली मार्क्समध्ये इम्प्रोव्हायझेशन त्या ठिकाणी होतं. जनरली माझा असा अनुभव आहे, ज्यावेळेस स्टुडंट अशा प्रकारचं क्वेश्चन वगैरे विचारले जातात तर डायरेक्टली कॅटेगरायझेशन न करतात जे काही डिफरंट रिझन्स त्या ठिकाणी विचारलेले आहेत ना, तर 1 बाय 1 त्या ठिकाणी मेन्शन्स वगैरे करतात. आता मला सांगा, हे जे 1 बाय 1 रिझन्स त्या ठिकाणी मेन्शन्स करणं म्हणा, जे काही 5-6 रिझन्स स्टुडंट वगैरे मेन्शन्स करतील ते, किंवा अशा प्रकारचं कॅटेगरायझेशन करून म्हणजे फॉर एक्झाम्पल क्लायमेट रिलेटेड ऍक्टिव्हिटीज किंवा अँथ्रोपोजेनिक समजा जे काही असेल, मग त्यानंतर क्लायमेटच्या रिलेटेड जे काही 2-3 फॅक्टर्स वगैरे अवेलेबल असतील किंवा तुमच्याकडे डेटा वगैरे अवेलेबल असेल तो तुम्ही प्रोव्हाइड वगैरे करू शकता, किंवा सिमिलरली अँथ्रोपोजेनिक मध्ये जे काही इम्पॉर्टंट डायमेन्शन्स वगैरे असतील किंवा जे काही रिझन्स वगैरे असतील त्याच्या डिक्लाइनसाठी तुम्ही जर मेन्शन्स वगैरे केले तर हे इफेक्टिव्ह आणि ऑटोमॅटिकली तुमचं काय होतं की याच्यामध्ये मार्क्स त्या ठिकाणी प्रोग्रेस त्या ठिकाणी बघायला मिळतो. ठीक आहे, तर आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट आपल्यासाठी काय आहे, एक तर जे नैनी लेक आहे तर हे कुठं आहे, नैनितालमध्ये, आणि नैनिताल कुठं आहे, उत्तराखंडमध्ये. ठीक आहे, आणि हे काय नॅचरल लेक आहे, मॅनमेड नाहीये, नॅचरल लेक, किडनी शेप याचा म्हणजे शेप आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आहे, बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की रिसेंटली जे काही फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत ना, तर यांनी इंडियन बॉन्ड मार्केटमध्ये अप्रॉक्सिमेटली $6 बिलियन यांनी काय केलेलं आहे, इंजेक्ट केले आहेत इंडियन इकॉनॉमीमध्ये. ठीक आहे, तर त्या पर्स्पेक्टिव्हनं फुल्ली ॲसेसेबल रूट बॉन्ड्स जे आहेत ना, फुल्ली ॲसेसेबल रूट बॉन्ड्स, तर हे न्यूजमध्ये आहेत. म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्ट किंवा फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत ना, त्यांनी जो इन्व्हेस्टमेंटसाठी जो मार्ग अवलंबला आहे ना, किंवा त्या इन्व्हेस्टमेंटसाठी ज्या मार्गाचा यूज केलेला आहे तर त्याला काय म्हणतात, फुल्ली ॲसेसेबल रूट बॉन्ड्स असं म्हणतात. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, एक तर हे फुल्ली ॲसेसेबल रूट बॉन्ड्स काय असतात, किंवा याच्या रिलेटेड जे काही दुसरं गव्हर्नमेंट जी सेक ज्याला आपण म्हणतो किंवा गव्हर्नमेंट सेक्युरिटी असं म्हणतो, तर बेसिकली काय असतं त्याच्यामध्ये डिफरन्स जाणून घ्यायचा आहे. ठीक आहे,
बेसिकली हे जे फुल्ली ऍसेसेबल त्याला आपण याच्यानंतर FAR बॉन्ड्स जे असतात ना, तर हे काय असतात, एक सबसेट ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत. ठीक आहे, म्हणजे हे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज एक सबसेट आहे किंवा एक टाईप आपण त्याला म्हणूया. तर हे कोण डेसिग्नेट करतात, तर हे RBI डेसिग्नेट केलेले गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचा एक वन ऑफ द टाईप आहे, ज्याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही फॉरेन इन्व्हेस्टर्स वगैरे आहेत किंवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स वगैरे आहेत, तर त्यांना अनरेस्ट्रिक्टेड इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ऍसेस प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये FAR जे बॉन्ड्स वगैरे आहेत, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, इन्व्हेस्टमेंटसाठी कोणतीच लिमिट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जात नाही. याच्या विरुद्ध ज्या काही दुसऱ्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज वगैरे असतात ना, त्याच्यामध्ये काय केलं जातं, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स जे असतात तर त्यांना काय केलं जातं, लिमिट प्रोव्हाइड केली जाते की तुम्ही पर्टिक्युलर ह्या लिमिट पर्यंतच काय करू शकता, थ्रू बाकीचे म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज वगैरे आहेत ना, त्याच्या मार्फत काय करू शकता, इंडियन इकॉनॉमीमध्ये त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करू शकता. इम्पॉर्टंट जर डिफरन्स वगैरे बघितला, म्हणजे आपण जर बघितलं की एका साईडला FAR जे बॉन्ड्स वगैरे आहेत ते, आणि दुसऱ्या साईडला गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, तर अशा पद्धतीने सुद्धा क्वेश्चन विचारण्याची शक्यता वगैरे आहे. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय की अशा प्रकारचे जे काही इन्व्हेस्टमेंट वगैरे असतील ना, तर याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन्स प्रोव्हाइड केलेलं नसतं, म्हणजे विदाऊट रेस्ट्रिक्शन्स वगैरे असतात हे FAR बॉन्ड. आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये काय असतात की रेस्ट्रिक्शन्स प्रोव्हाइड केले जातात. तर रेस्ट्रिक्शन्स कोण प्रोव्हाइड करत असतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रोव्हाइड वगैरे करत असतं. ठीक आहे, यांनी याचं जर इंट्रोडक्शन बघितलं तर कोणी इंट्रोड्यूस केलेलं आहे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2020 ला हे इंट्रोड्यूस केलेले आहेत. त्यालाच काय आपण काय म्हणतो, FAR बॉन्ड्स असं म्हणतो. आणि सिमिलरली जे काही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज वगैरे, तर हे काय आहेत की स्टँडर्ड गव्हर्नमेंटचे डेप्ट इन्स्ट्रुमेंट वगैरे आहेत. याचा जर पर्पज बघितला तर बेसिकली आताच आपण बघितलं की हे गव्हर्नमेंटचे डेप्ट इन्स्ट्रुमेंट आहेत. तर बेसिकली याचा पर्पज किंवा त्याचा यूज जो आहे ना, तर गव्हर्नमेंटचे जे काही बॉरोइंग्स वगैरे आहेत तर ते फंडिंग करण्यासाठी काय केलं जातं, अशा प्रकारच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा त्याचा यूज वगैरे केला जातो. आणि हे जे FAR बॉन्ड्स वगैरे त्याचा जर पर्पज बघितला तर इंडियन मार्केटमध्ये किंवा बॉन्ड मार्केटमध्ये जी काही फॉरेन इन्व्हेस्टमेंट वगैरे आहे तर ती बूस्ट करण्यासाठी किंवा इकॉनॉमीला चालना मिळण्यासाठी तर अशा प्रकारचा FAR बॉन्डचा वगैरे यूज केला जातो. सिमिलरली त्यानंतर लास्ट याचं जर डिफरन्शिएशन बघितलं तर FAR बॉन्ड्समध्ये कसलंच लिमिटेशन्स प्रोव्हाइड करण्यात आलेले जे काही फॉरेन इन्व्हेस्टर्स वगैरे येतात त्यांना, आणि त्याच्या विरुद्ध जाऊन गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज वगैरे आहेत ना, तर हे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स वगैरे आहेत ना, तर त्यांना काय केलेलं आहे, इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड लिमिटेशन्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. तर मेन डिफरन्स जर बघितलं FAR बॉन्ड्स आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये, तर यांना रेस्ट्रिक्शन्स प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. सॉरी, हे अनरेस्ट्रिक्टेड आहेत FAR बॉन्ड्स विथ रिस्पेक्ट टू द इन्व्हेस्टमेंट, आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं त्याच्यामध्ये काय आहे, रेस्ट्रिक्शन्स प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे विथ रिस्पेक्ट टू द इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, त्यानंतर याचा जर सिग्निफिकन्स बघितलं तर हा FAR बॉन्डची जी काही इन्व्हेस्टमेंट आता बघायला आपल्याला मिळते की याच्यामध्ये बूस्ट झालेलं आहे. तर हे सिग्निफिकंट कशामुळे आहे, आताच काही दिवसापूर्वी आपण बघितलं होतं जे काही फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स वगैरे त्यांनी काय केलेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंडियन मार्केटमध्ये जो काही मनी त्यांनी इन्व्हेस्ट केला होता तर त्यांनी काय केलेलं आहे, पुल आउट केलेलं आहे. कारण त्यांना दुसऱ्या ज्या काही इकॉनॉमीज वगैरे आहेत किंवा दुसरे जे कंट्रीज वगैरे तर त्या ठिकाणी फेवरेबल सिच्युएशन म्हणा किंवा हाय बॉन्ड त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आली होती किंवा हाय जे इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स आहेत त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आले होते. त्यामुळं अशा प्रकारचे जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी काय केलं होतं, इंडियन मार्केटमधनं किंवा इंडियन इकॉनॉमीमधनं मोठ्या प्रमाणामध्ये मनीचं पुल आउट वगैरे केलं होतं. तर त्यामुळे काय झालं होतं, इंडियाची जी काही इकॉनॉमीच्या रिलेटेड म्हणजे ही मार्केट सिच्युएशन आहे तर ही डिस्टॅबिलाइज झाली होती. तर त्यामुळे हा जो एक पंपिंगचा इनिशिएटिव्ह आहे ना, म्हणजे फॉरेन FAR बॉन्डच्या पर्स्पेक्टिव्ह, तर हा एक पॉझिटिव्ह सिग्निफिकन्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटचं जर आपण सिग्निफिकन्स बघितलं तर बेसिकली हे काय करतं, तर ही सिग्निफिकन्स आहे ना इंडियन बॉन्ड मार्केटमध्ये लिक्विडिटी क्रिएट करते. ठीक आहे, जेणेकरून इन्व्हेस्टरला तो पैसा यूज करण्यात येईल. सिमिलरली बाकीचे जे काही समजा ग्लोबल बॉडी जे काही म्हणजे ग्लोबल बॉन्डच्या रिलेटेड जे काही इंडेक्सेस वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या काही इन्स्टिट्यूशन्स वगैरे आहेत जे काय करतात, रेटिंग वगैरे करतात, म्हणजे बॉन्ड मार्केटची सिच्युएशन कशी आहे, फॉर एक्झाम्पल JP मॉर्गन असेल किंवा ब्लूमबर्ग वगैरे असेल, त्यांचे जे काही इंडेक्सेस वगैरे तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह साईन या ठिकाणी बघायला मिळतो. आणि हे पॉझिटिव्ह साईन्स त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला बघायला मिळतात त्यावेळेस काय होतं की मार्केट सिच्युएशन जे आहेत ना तर ह्या अट्रॅक्टिव्ह त्यामुळे सेट होतात. ठीक आहे, तर त्यामुळे काय होतं की मोर जी काही इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी बघायला मिळते, म्हणजे आपण याला काय म्हणतो स्पिल ओव्हर जो इफेक्ट आहे ना, म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट या ठिकाणी बघायला मिळतो. तर त्यालाच काय म्हणतात, स्पिल ओव्हर इम्पॅक्ट असं म्हणतात. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन्स वगैरे असतात त्याच्यामध्ये विचार जाण्याची शक्यता काय आहे की फुल्ली ऍसेसेबल जे रूट्स आहेत म्हणजे विथ रिस्पेक्ट टू द बॉन्ड ते रिसेंटली न्यूजमध्ये होते, आयदर त्याच्याबद्दल तुम्हाला स्टेटमेंट वगैरे विचारतील. तर बेसिकली हे काय आहेत, तर ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज रिलेटेड काय आहे की गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ओपन टू द फॉरेन इन्व्हेस्टर विदाउट एनी इन्व्हेस्टमेंट कॅप, हा इम्पॉर्टंट याच्यामध्ये कीवर्ड्स आहे. याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कॅप किंवा इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड रेस्ट्रिक्शन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली नसतात. किंवा नेक्स्ट स्टेटमेंट जर बघितलं किंवा नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला
तर बेसिकली असं विचारलं जाऊ शकतं की त्या ठिकाणी 3 ते 4 स्टेटमेंट प्रोव्हाइड करतील विथ रिस्पेक्ट टू द फुली असेसेबल रूट्स मॉड्स जे असतील, मग त्या ठिकाणी विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट अशा पद्धतीने सुद्धा क्वेश्चन वगैरे विचारण्याची शक्यता वगैरे आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. बेसिकली हा एक स्टडी आहे आणि हा स्टडी कोणी कंडक्ट केलेला आहे, ब्रिटनचं जे नॅशनल ओशनोग्राफी सेंटर आहे तर यांनी काय केलेले एक डीप सी मायनिंगच्या रिलेटेड स्टडी पब्लिश केलेला आहे आणि तो नेचर जे मॅगझिन आहे तर त्याच्यामध्ये पब्लिश केलेला आहे. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे तर बेसिकली हे डीप सी मायनिंग म्हणजे काय आणि त्याच्यानंतर 2 स्टडीज आहेत त्याच्या रिलेटेड त्यांचे जे काही फाइंडिंग्स वगैरे येतात तर ते इम्पॉर्टंट आहे. ह्या स्टडीमध्ये प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी या आर्टिकल मधलं इम्पॉर्टंट काय आहे की डीप सी मायनिंग काय असतं, त्याच्यामध्ये जे कोणकोणते मिनरल्स किंवा मेटल्स वगैरे असतात किंवा जे कोणकोणते एलिमेंट्स वगैरे असतात त्यांचं काय केलं जातं, एक्स्ट्रॅक्शन वगैरे केलं जातं किंवा मायनिंग वगैरे केलं जातं. त्यानंतर डिफरंट टाइप्स वगैरे कोणते मायनिंगचे, तर हे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय की याच्या रिलेटेड जे काही की फाइंडिंग्स वगैरे आहेत ना, तर आपण काय करू शकतो आन्सर रायटिंग मध्ये ज्यावेळेस आपल्याला एन्व्हायरमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं डीप सी मायनिंगच्या रिलेटेड क्वेश्चन वगैरे विचारले जातील, ज्यावेळेस आपल्याला विचारलं जाईल की त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स प्रेझेंट वगैरे करा, तर त्या ठिकाणी ज्यावेळेस म्हणजे क्रिटिकली अनालाइज किंवा डिस्कस म्हणून ज्यावेळेस क्वेश्चन वगैरे विचारला जातो विथ रिस्पेक्ट टू द डीप सी मायनिंग, ज्यावेळेस आपल्याला क्रिटिसिझम मध्ये किंवा चॅलेंजेस मध्ये आपण ह्या स्टडीचा उपयोग त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करू शकतो. ठीक आहे, तर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, डीप सी मायनिंग म्हणजे काय. डीप सी मायनिंग म्हणजे काय की ओशन फ्लोअर जे असतात ना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिनरल्सचं डिपोजिशन असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय त्यालाच काय म्हणतात, पॉलिमेटॅलिक नोडल्स पण असं म्हणतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये पॉलिमेटॅलिक नोडल्स मध्ये फॉर एक्झाम्पल निकेल्स असतील किंवा रेअर अर्थ एलिमेंट्स वगैरे असतील किंवा कोबाल्ट वगैरे असतील ना, तर हे मिनरल्स जे असतात ना हे प्रोमिनंटली त्या ठिकाणी डिपॉझिट्स त्या ठिकाणी फाइंड आउट होतात, तर त्याला काय म्हणतात, डीप सी मायनिंग म्हणतात. अशा प्रकारच्या मिनरल्स एक्स्ट्रॅक्शन करणं किंवा मायनिंग वगैरे करणं ना, म्हणजे ओशन फ्लोअरला जे मिनरल्स वगैरे त्या ठिकाणी सापडतात, तर जे मिनरल्स इम्पॉर्टंट असतात कशासाठी की इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये त्यांचा उपयोग केला जातो किंवा रिन्युएबल एनर्जीसाठी जे काही इक्विपमेंट्स क्रिएट करायचे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचा उपयोग केला जातो. ठीक आहे, तर एनर्जीच्या पर्स्पेक्टिव्हने हे इम्पॉर्टंट मिनरल्स वगैरे असतात. तर अशा प्रकारचं मिनरल्सचं जे काही मायनिंग वगैरे आहे तर ज्यावेळेस त्यांचं डिपोजिशन मधलं त्यांचं मायनिंग वगैरे केलं जातं त्याला काय म्हणतात, डीप सी मायनिंग असं म्हणतात. याच्यामध्ये 3 प्रकारचे आपल्याला मायनिंग त्या ठिकाणी बघायला मिळतात. एक पहिलं काय की पॉलिमेटॅलिक नोडल्स ऑफ द ओशन फ्लोअर. ठीक आहे, दुसरं आहे सी फ्लोअर सल्फेट डिपॉझिट्स आणि तिसरं आहे कोबाल्ट रिच क्रस्ट फ्रॉम द रॉक्स. ठीक आहे, तर हे 3 प्रकारचे जे काही टाइप्स वगैरे आहेत ना, तर हे सुद्धा एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट वगैरे आहे. जास्त डिटेलमध्ये याच्यामध्ये जाण्याची गरज नाहीये, कारण एवढ्या डिटेलमध्ये जर आपण जर आतापर्यंत क्वेश्चन वगैरे जर विचारले म्हणजे बघितले समजा PYQ, तर जास्तीत जास्त त्यांनी काय केलेलं आहे, तर डेफिनेशन वगैरे विचारलेली आहे. डीप सी मायनिंग म्हणजे काय असतं किंवा त्याचे जे काही बेसिक टाइप्स वगैरे येतात ते, आणि सिमिलरली असे कोणकोणते इम्पॉर्टंट मिनरल्स वगैरे आहेत किंवा एलिमेंट्स वगैरे येतात अशा मिनरल्सचं काय केलं जातं त्याच्यामधनं एक्स्ट्रॅक्शन किंवा त्यांचं मायनिंग वगैरे केलं जातं. ठीक आहे, त्यानंतर हा जो स्टडी याच्यामध्ये काय सांगितलेला आहे, बेसिकली हा स्टडी जो नंतर हा जे काही डीप सी मायनिंगच्या रिलेटेड निगेटिव्ह इम्पॅक्ट्स किंवा कॉन्सिक्वेन्सेस आहेत तर त्याच्या रिलेटेड फोकस करतो. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे, त्यांनी काय केलं होतं, डिफरंट साइट्स म्हणजे आता मागच्या 40 वर्षामध्ये ज्या इम्पॉर्टंट साइट्स वगैरे तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या मिनरल्सचं मायनिंग वगैरे करण्यात आलं होतं किंवा ओशन फ्लोअरचं त्या ठिकाणी मायनिंग करण्यात आलं होतं किंवा मिनरल्सचं एक्स्ट्रॅक्शन करण्यात आलं होतं. त्या साइट्सचं ऑब्झर्वेशन केलं आणि त्यांना असं सापडलं की 40 वर्षानंतर सुद्धा अशा प्रकारचे जे काही मायनिंगच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत तर त्यांना त्या ठिकाणी सेडिमेंट चेंज त्या ठिकाणी बघायला मिळते. ही सेडिमेंट चेंज झाल्यामुळे काय होतं माहिती आहे का, तिथे जे सुरुवातीला फिशचा रिसोर्सेस वगैरे होता किंवा तिथे जी बायोडायव्हर्सिटी होती ना, तर त्याच्यावर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे. म्हणजे जे काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये बायोडायव्हर्सिटी किंवा रिच रिसोर्स जे आपण ज्याला म्हणतो म्हणजे फिश म्हणा किंवा बाकीचे जे काही ग्रासेस वगैरे असतील तर त्यांचं त्या ठिकाणी पूर्णपणे नायनाट वगैरे झालेलं आहे किंवा लार्ज ऑर्गॅनिझम्स वगैरे असतील ना तर त्यांच्या पॉप्युलेशनच्या रिलेटेड जी ग्रोथ आहे ना ती त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये त्या रिजन मध्ये त्या ठिकाणी बघायला मिळते. ठीक आहे, किंवा काही जे असे रिजन्स वगैरे तर त्या ठिकाणी व्हेरी लो लेवल ऑफ रिकॉलनायझेशन किंवा जर रिकव्हरी जर त्या पर्स्पेक्टिव्ह बघितलं तर 0% रिकव्हरी त्या ठिकाणी त्यांना फाइंड आउट झालेली आहे. तर असं त्यांचे ऑब्झर्वेशन वगैरे आहेत. एकतर काय की सेडिमेंटमध्ये चेंज झालेला आहे, दुसरी गोष्ट काय की सेडिमेंटमध्ये चेंज झाल्यामुळे त्यांचं जे काही हॅबिटेट आहे ना ते डिस्ट्रक्ट झालेलं आहे आणि हॅबिटेट डिस्ट्रक्शनमुळे काय झालेलं आहे, तिथे असणारे जे काही लार्ज ऑर्गॅनिझम्स वगैरे असतील किंवा फिश वगैरे असतील किंवा त्या ठिकाणी सीवीड्स वगैरे असतील ना तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे, म्हणजे पुन्हा जी आपण ज्याला काय म्हणतो कॉलनायझेशन म्हणजे अशा स्पेसिसचं कॉलनायझेशन किंवा रिकॉलनायझेशन म्हणतो तर त्या ठिकाणी 0% ग्रोथ त्या ठिकाणी मोस्ट ऑफ द साईट त्या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. ठीक आहे, तर हे निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस त्या ठिकाणी आपण बघितलेले आहेत.
एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्याला विचार जाण्याचा जर क्वेश्चन बघितला तर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह काय विचार जाऊ शकतं. आणखी एक इम्पॉर्टंट याच्यामध्ये फॅक्ट सांगायची लक्षात राहून गेली. याच्या रिलेटेड म्हणजे डीप सी मायनिंगच्या रिलेटेड एक इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन किंवा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे. त्या इन्स्टिट्यूशनचं नाव आहे युनायटेड नेशन इंटरनॅशनल सी बेड ऑथॉरिटी म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे, तर ही युनायटेड नेशनचा एक पार्ट आहे किंवा त्याच्या आतमध्ये येते. आणि याचं जर हेडक्वार्टर बघितलं तर जमैकाला आहे. किंगस्टन मध्ये जे त्यांचं जमैकामध्ये जो किंगस्टन जो सिटी आहे ना, तर त्याच्यामध्ये इंटरनॅशनल सी बेड ऑथॉरिटीचं हेडक्वार्टर आहे. ही जी इंटरनॅशनल सी बेड ऑथॉरिटी आहे ना, तर ही काय करत असते, डिफरंट कंट्रीज ज्या आहेत ना, बियॉन्ड त्यांचा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन जो आहे ना, तर त्याच्या रिजन मध्ये काय करत असते, डिफरंट कंट्रीजला परमिशन प्रोव्हाइड करत असते विथ रिस्पेक्ट टू द डीप सी मायनिंगच्या ऍक्टिव्हिटीच्या रिलेटेड. ठीक आहे, विदाउट परमिशन फ्रॉम इंटरनॅशनल सी बेड ऑथॉरिटी नो सिंगल कंट्री कॅन माइन दीज मिनरल्स अपार्ट फ्रॉम देअर एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. ठीक आहे, तर यांची परमिशन अतिशय आवश्यक असते. तर हा सुद्धा एक इम्पॉर्टंट फिल्मच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. तर बेसिकली इंटरनॅशनल सी बेड ऑथॉरिटी जी आहे, तर आपल्याला न्यूजमध्ये अशा पद्धतीने बघायला मिळेल किंवा रिसेंटली न्यूजमध्ये होती. एक तर त्याचा हेडक्वार्टर वगैरे विचारतील किंवा त्याचा जो मेन ऑब्जेक्टिव्ह वगैरे आहे ना, रेग्युलेशन ऑफ द ओशन फ्लोअर मायनिंग ऍक्टिव्हिटीज, तर ते एकदा विचार जाण्याची शक्यता वगैरे आहे. किंवा वेदर इट इज अ पार्ट ऑफ युनायटेड नेशन ऑर नॉट. ठीक आहे, तर हा युनायटेड नेशनचा पार्ट आहे. मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे की रेग्युलेशन ऑफ द ओशन फ्लोअर मायनिंग ऍक्टिव्हिटीज, आणि याचं हेडक्वार्टर कुठं आहे, जमैकामध्ये किंगस्टन नावाचं शहर आहे, त्या ठिकाणी याचं हेडक्वार्टर वगैरे आहे. त्यानंतर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे विथ रिस्पेक्ट टू द, म्हणजे काही स्टेटमेंट्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले असतील विथ रिस्पेक्ट टू द डीप सी मायनिंग, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट म्हणजे करेक्ट स्टेटमेंट असतील तर त्या ठिकाणी ते चूज करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, म्हणजे हे सुद्धा इंडियन एक्सप्रेस मधलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे विथ रिस्पेक्ट टू द लेबर ऍट द सेंटर. तर ह्या आर्टिकलमध्ये ऑथरनं एक पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी मांडलेला आहे. बेसिकली ते काय म्हणतात माहितीये का, की ज्यावेळेस आपण इंडियन इकॉनॉमीला ऑब्झर्व करतो किंवा जे काही वर्कर्स समजा इकॉनॉमीमध्ये पार्टिसिपेशन म्हणा किंवा त्यांचा जो काही शेअर आहे तो जो वाढलेला आहे ना, तर याच्यामध्ये आपल्याला मिसमॅच बघायला मिळतं. ठीक आहे, तर हे मिसमॅच कशा पद्धतीचं आहे, एका साईडला वर्कर्सचं जे काही पार्टिसिपेशन आहे इकॉनॉमीमध्ये, म्हणजे वर्किंग एज पॉप्युलेशन किंवा वर्कर्सचं जे काही पार्टिसिपेशन आहे विथ रिस्पेक्ट टू द इकॉनॉमी, तर ते काय झालेलं आहे, ग्रो झालेलं आहे किंवा वाढले झाले आहे. आणि दुसऱ्या साईडला ते काय म्हणतात माहितीये का, की अशा प्रकारचं जे पॉप्युलेशन जे वाढलेलं आहे ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्मल सेक्टरमध्ये हे जे जॉब्स आहेत ना किंवा हे जे पार्टिसिपेशन आहे, तर त्याच्यामध्ये डाऊनवर्ड ग्रोथ आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते किंवा हे फॉर्मल सेक्टरमध्ये लिमिटेड पार्टिसिपेशन शो करतात. ठीक आहे, तर म्हणजे ऑथरच्या मते त्यांनी काय म्हणलेलं आहे, अशा प्रकारचा जो मिसमॅच आहे ना, म्हणजे एका साईडला काय की वर्किंग एज पॉप्युलेशन वाढलेलं आहे, पण दुसऱ्या साईडला काय की हा जो जॉबचं पार्टिसिपेशन आहे किंवा वर्क फोर्स पार्टिसिपेशन आहे ना, तर हे फॉर्मल सेक्टरमध्ये न होता इनफॉर्मल सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर बेसिकली त्यांनी काय केलेलं आहे, एक प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे तर त्याचा आधार घेऊन किंवा त्याला एक एक्झाम्पल कन्सिडर करून त्याच्यामध्ये त्यांनी काही इम्पॉर्टंट लॅक्युनस वगैरे सांगितलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की अशा प्रकारच्या जे काही प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्हच्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, तर ह्या गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये गव्हर्नमेंटची जी काही इन्सेंटिव्ह त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात ना, तर हे कॅपिटल इन्सेंटिव्ह जे सेक्टर असतात, कॅपिटल इंटेन्सिव्ह जे सेक्टर असतात ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय कॅपिटल इंटेन्सिव्ह सेक्टर म्हणजे असे सेक्टर की ज्याच्यामध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट वगैरे असेल, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट कशामध्ये केली जाते, मशिनरी आणि टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशन करण्यासाठी अशा प्रकारच्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, त्याला काय म्हणतात कॅपिटल इंटेन्सिव्ह सेक्टर असं म्हणतात. सिमिलरली जे काही मॅन्युअल लेबर वगैरे असतात ना, तर अशा प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये किंवा सेक्टर्समध्ये तर मॅन्युअल लेबरचं पार्टिसिपेशन हे लो असतं किंवा डिक्रीजिंग असतं, त्यालाच काय म्हणतात कॅपिटल इंटेन्सिव्ह सेक्टर वगैरे असतात. मग यांनी काय केलं आहे या ऑथरनी प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्हचा एक रेफरन्स देऊ त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की गव्हर्नमेंटचं जे काही इन्व्हेस्टमेंट वगैरे आहे किंवा जे गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड करतं प्रोडक्शन वाढवण्यासाठी, तर अशा प्रकारचं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे तर ही बेसिकली कुठं कॉन्सन्ट्रेट होते, तर ह्या कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीजमध्ये ते कॉन्सन्ट्रेट होते. आता जरी आपल्याला या ठिकाणी लेबर फोर्स पार्टिसिपेशन समजा वाढलेलं आहे असं या ठिकाणी दिसतं, पण दुसऱ्या साईडला अशा प्रकारचं जे काही इंटेन्सिव्ह म्हणजे इन्सेंटिव्ह जे आहेत ना, तर हे कॅपिटल इंटेन्सिव्ह सेक्टरमध्ये असल्यामुळं म्हणजे ते मोर जॉब या ठिकाणी क्रिएट करू शकत नाहीत किंवा मॅन पॉवरचं जे काही इकॉनॉमीमध्ये अकोमोडेशन आहे किंवा ॲक्विजिशन आहे ना, तर ते आपल्याला हे कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतं. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ऑथरचं काय म्हणणं आहे, जशा पद्धतीने गव्हर्नमेंटनं प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम काढली होती त्याच पद्धतीनं गव्हर्नमेंटला
एक एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम सुद्धा काढण्याची गरज आहे. मग ह्या एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम्स मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की दोन पद्धतीनं त्या ठिकाणी टार्गेट करण्याची गरज आहे. म्हणजे जसं ज्या पद्धतीने गव्हर्नमेंट काय करतं की हाय इंटेन्सिव्ह जे काही इंडस्ट्रीज आहेत किंवा ज्या इंडस्ट्रीजमध्ये गव्हर्नमेंट काय करतं इन्सेंटिव्ह वगैरे प्रोव्हाइड करतं प्रोडक्शनसाठी, सिमिलरली सुद्धा ह्या एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह मध्ये काय करायचं आहे की एम्प्लॉयमेंटच्या अपस्किलिंग आणि रिस्किलिंगवर फोकस वगैरे करायचं आहे, जेणेकरून त्यांचं काय होईल की अशा प्रकारच्या इंडस्ट्रीजमध्ये ज्या कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज वगैरे तर त्या प्रकारच्या इंडस्ट्रीजमध्ये त्यांचं अकोमोडेशन म्हणा किंवा ऍक्सेप्टन्स म्हणा तर हे काय होईल ऑटोमॅटिकली वाढेल. तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की दोन पद्धतीवर फोकस करायचा आहे या एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम मध्ये. एकतर काय की वर्करची हायरिंग करायची, त्यांची अपस्किलिंग वगैरे प्रोव्हाइड करायची, आणि सिमिलरली काय करायचं आहे वर्करचं हाय व्हॅल्यू प्रोडक्शन मध्ये त्यांना मूव्ह करायचं आहे. तर हे त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे बेसिकली त्यांचं म्हणणं काय आहे माहिती का, त्यांनी प्रोडक्शनच्या रिलेटेड जे काही ऍक्टिव्हिटीज वगैरे असतील ते, आणि दुसरं काय की लेबरच्या रिलेटेड ज्या काही पॉलिसीज वगैरे असतील तर त्याच्यामध्ये चेंज करण्याची त्यांनी, म्हणजे ड्युअल कॉम्बिनेशन, म्हणजे ह्या कॉम्बिनेशन जर गेलं तर ऑटोमॅटिकली आपल्या जे काही इंडियाचा जो गोल आहे एकतर काय इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक ग्रोथ, तर हे सुद्धा काय होतं माहिती आहे का की दोन्ही सुद्धा ऑब्जेक्टिव्ह बाय 2047 आपण ते अचीव्ह करू शकू. तर हे बेसिकली याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट आपल्याला काही डेटा सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेले, म्हणजे कशा पद्धतीनं लेबरचं जे काही पार्टिसिपेशन वगैरे आहे तर ते इकॉनॉमीमध्ये वाढलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी याच्यामध्ये एक डेटा मेन्शन करण्यात आलेला आहे 2017 आणि 2018 पासून जर आपण वगैरे विचार केला तर वर्किंग एजचं जे पॉप्युलेशन आहे तर हे अराउंड 90 मिलियन्सनं हे काय झालेलं आहे इकॉनॉमीमध्ये वाढलेलं आहे. पण ज्यावेळेस आपण फॉर्मल सेक्टरचा डेटा कन्सिडर करतो किंवा त्याच्या रिलेटेड जे काही जॉबचं क्रिएशन वगैरे झालेलं आहे तर आपल्याला असं बघायला मिळतं की फक्त 6 करोड लोकांचं त्याच्यामध्ये काय झालेलं आहे अकोमोडेशन किंवा फॉर्मल सेक्टर जॉब्स क्रिएट झालेले आहेत. बाकीचे जे काही हे प्रत्येक वर्षी जो गॅप आहे याच्यामध्ये क्रिएट होणार म्हणजे अराउंड 50 लॅक्स जो काही गॅप वगैरे आहे ना तर हा स्टील वाढत चाललेला आहे. आणि हा जो अकोमोडेशन आहे ना म्हणजे 50 लाख जे लोक आहेत ना तर हे काय होतात की इन्फॉर्मल सेक्टरमध्ये ती मूव्ह होतात, ठीक आहे, किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये ती वगैरे मूव्ह होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जे इन्फॉर्मल सेक्टरमध्ये म्हणा किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये जे काही बेनिफिट्स वगैरे आहेत म्हणजे सोशल सेक्टरच्या रिलेटेड सबसिडीज वगैरे असतील किंवा बेनिफिट्स वगैरे असतील तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या वर्कर्सला त्या ठिकाणी अवेलेबल होत नाहीत. त्यामुळं त्यांचे जे काही म्हणजे फ्युचरमध्ये जे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील सोशल सिक्युरिटीच्या रिलेटेड तर ते एक्सॅग्रिगेट होण्याची शक्यता याच्यामधनं आहे. त्यानंतर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह ह्या ठिकाणी तुम्हाला काय करण्यात आलेलं आहे रेडीमेड कन्क्लुजन किंवा वे फॉरवर्ड सजेस्ट करण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीनं फर्म्सला इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड करून म्हणजे डिमांड साईडला आणि सप्लाय साईडला काय की वर्कर्सच्या रिलेटेड स्किलिंग आणि अपस्किलिंग करायचं, आणि डिमांड साईडला काय की फर्म्सला सुद्धा काय करायचं की अशा प्रकारचे जे काही वर्कर्स वगैरे त्यांचं अकोमोडेशन करून घ्यायचं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सिमिलरली जसं तुम्हाला सांगितलं की एम्प्लॉयमेंट रिलेटेड जे काही आणि प्रोडक्शन लिंक रिलेटेड जे काही स्कीम्स वगैरे असतील तर त्याच बेसिसवर काय करायचं आपल्याला एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम सुद्धा आणण्याची गरज वगैरे आहे. त्यानंतर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह जे काही इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आणि केस स्टडीज वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये सबस्टॅन्शिएशन करण्यासाठी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आणि सिमिलरली इथे तुम्हाला रेडीमेड इंट्रोडक्शन सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे विथ रिस्पेक्ट टू द डेटा, म्हणजे कशा पद्धतीनं हा गॅप क्रिएट होतोय आणि तो दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढतोय म्हणून, ठीक आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं जर आपण याच्यामधनं जर क्वेश्चन जर एक्सपेक्ट केला अशा प्रकारच्या आर्टिकलवरनं तर क्वेश्चन विचारायची शक्यता काय, मी तुमच्यासाठी क्वेश्चन रीड करतो. इंडियाज ग्रोथ स्ट्रॅटेजी मस्ट इक्वली फोकस ऑन एम्प्लॉयमेंट जनरेशन अलॉंग साइड प्रोडक्शन, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रोडक्शनच्या याच्यावर फोकस करताना सुद्धा काय की एम्प्लॉयमेंट जनरेशन सुद्धा फोकस करण्याची गरज आहे. तर अशा स्टेटमेंटवर काय करा की कमेंट करा किंवा क्रिटिकली अनालाइज करा, अशा पद्धतीने क्वेश्चन वगैरे विचारण्याची शक्यता वगैरे आहे. मग त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस अशा पद्धतीने क्वेश्चन वगैरे विचारले जातात मग तुम्हाला आन्सरमध्ये इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही काय करू शकता, जो डेटा या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेला आहे कशा पद्धतीनं वर्क फोर्स पार्टिसिपेशनचा रेट त्या ठिकाणी वाढतोय किंवा वर्कर्सचं पार्टिसिपेशन जे तर इकॉनॉमीमध्ये वाढते, पण दुसऱ्या साईडला त्यांचं जे काही फॉर्मल इकॉनॉमीमध्ये जे इन्क्लुजन येतं ते खूप कमी प्रमाणामध्ये किंवा अकोमोडेशन ते कमी प्रमाणामध्ये आहे किंवा ते तेवढ्या पर्सेंटेजमध्ये अकोमोडेशन होत नाहीये. मग त्यामुळे गरज काय की हे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्हच्या बरोबरच आपल्याला काय की एम्प्लॉयमेंट लिंकड जे काही इन्सेंटिव्ह वगैरे असतील, ठीक आहे, तर त्याचं सुद्धा आपल्याला अशा प्रकारच्या स्कीम इम्प्लिमेंट करण्याची गरज त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे, ठीक आहे. आणि कन्क्लुजन किंवा वे फॉरवर्ड मध्ये तुम्ही डायरेक्टली इथे जे मेन्शन केलेले पॉईंट आहेत तुम्ही ते प्रोव्हाइड करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला
डायमेन्शन्सला सबस्टॅन्शिएशन किंवा तुमच्या आर्ग्युमेंटला सपोर्ट प्रोव्हाइड करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी इथे जे एक्झाम्पल्स आणि केस स्टडीज प्रोव्हाइड केलेले तर त्या ठिकाणी मेन्शन्स वगैरे करू शकता. इथे आपला आर्टिकल संपलेला आहे. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे 31 मार्च आणि 1 एप्रिलचे जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स वगैरे असतील एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह डिस्कस केलेले आहेत. या आर्टिकलची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलं. आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. ह्या आर्टिकलचा PDF तुम्हाला इंग्लिश आणि मराठी या दोन्ही सुद्धा लँग्वेजमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल होतील. ठीक आहे. मराठी लँग्वेजमध्ये जी PDF आहे तुम्हाला ही इन द इव्हिनिंग त्या ठिकाणी प्रोव्हाइड होईल आणि ह्याच बेसिसवर जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील आयदर फ्रॉम प्रिलिम्स आणि मेन्स पर्स्पेक्टिव्ह तर ते सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होतील. म्हणजे दिवसाचा जो काही न्यूजपेपरचा जो काही स्टडी वगैरे आहे तर त्या पर्स्पेक्टिव्हनं स्टडी केल्यानंतर एक तर ते त्याचा रिलेव्हन्स कसा आहे, सिलेबसला कसं कसं त्याचं कव्हरेज वगैरे आहे किंवा सिंगल आर्टिकल आपण मल्टिपल ठिकाणी कशा पद्धतीने यूज वगैरे करू शकतो आणि त्याच्या रिलेटेड जे काही सिंपल भाषेमध्ये एक्सप्लेनेशन अलॉंग विथ इम्पॉर्टंट इंट्रोडक्शन म्हणा किंवा कन्क्लुजन त्या ठिकाणी रेडीमेड तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. तुम्हाला जर आपला हा पॅटर्न जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.